नमस्कार मैत्रिणींनो, आज मी हा व्हिडिओ टाकलेला आहे बाहीला कपडा कमी पडतो त्यावेळी काय करायचं. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम असतो की कसं जोडायचं. त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथे मी बाहेरची बाजूच अशा पद्धतीने मी अस्तरवर इथे जोडून घेतले आहे आणि आपल्याला इथे घेरामध्ये कपडा कमी पडत आहे. तर काय करायचं, अस्तरवर व्यवस्थित हा कपडा आपला जो मेन फॅब्रिक असतो तो लावून घ्यायचा आणि बॉटमला अशा पद्धतीने टेप टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथे सर्व बाजूने आपण टेप टाकून घ्यायची. आता वरच्या साईडलाही आपल्याला बोटाला समजतं की अस्तर कुठपर्यंत आहे. तर आपण असं व्यवस्थित अस्तरवरून टेप येईल अशा पद्धतीने आपण टेप टाकून घ्यायचे आहे. कपड्याला चूण येऊ नये त्यासाठी आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी टेप टाकून घ्यायची. त्याचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतला आहे. आता इथे मी हा एक पीस घेतलेला आहे, तुकडा घेतलेला आहे, तर तो इथे मी सरळ करून घेत आहे. पहिले आपण बघून घ्यायचा आहे, जोड मोठा जिथे असेल तिथे पहिल्यांदा आपण कपडा जोडून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित मी इथे लावून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा इथे एक शिलाई टाकून घेत आहे. आता त्याच्याच बाजूला आपल्या आतल्या साईडला एक आणखीन टीप टाकून घ्यायची म्हणजे कपडा शिलाईतून निघणार नाही. हे मी पहिली शिलाई इथे टाकलेली आहे, त्याच्याच आतल्या साईडला मी दुसरी ही टीप एक टाकून घेणार आहे म्हणजे कपडा शिलाईतून सटकणार नाही. ते एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि जोड दिला त्या भागावर आपण व्यवस्थित इथे टेप टाकून घ्यायची आहे. तर मी इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेते. तर दुसऱ्या बाजूलाही मी जोड लावून घेते. आता इथेही मी कपडा व्यवस्थित लावून घेतला आहे आणि कपड्यावर व्यवस्थित टीप टाकून घेतले आहे. आता कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि जोड दिला त्या भागावर आपल्याला टीप व्यवस्थित टाकून घ्यायची. हाताने एकदम व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि टीप टाकून घ्यायची. तर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे. आता इथे हा ब्लाऊज सिल्कचा आहे, त्यासाठी मी इथे बॉटमला अस्तरची इथे ही पट्टी जोडून घेणार आहे म्हणजे आतमध्ये फोल्ड करण्यासाठी मी त्या अस्तरची पट्टी जोडून घेत आहे. तर इथे अर्धा इंचावर मी टीप टाकून घेतले आहे पट्टीवर. आता वरून आपल्याला एक दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. आता जेवढी पट्टी पाहिजे तेवढी आपण फोल्ड करून घ्यायची. पट्टीवर व्यवस्थित मी टीप टाकून घेत आहे आणि आतल्या साईडला ही पट्टी मी इथे फोल्ड करून घेणार आहे. इथे हात शिलाईसाठी मी मोठी टीप टाकून घेणार आहे आणि ही पट्टी जेव्हा फोल्ड करतो तेव्हा कट टू कट फोल्ड करायची नाही. थोडासा बाहेरचा जो कपडा असतो तो आपल्याला आतमध्ये दिसेल अशा पद्धतीने आपण ही पट्टी फोल्ड करायची आहे म्हणजे आपला जो अस्तर आहे तो ब्लाऊज घातल्यावर बाहेर दिसता कामा नये ह्यासाठी आपण अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचे आहे. इथे आपली बाही तयार झालेली आहे, जोड देऊन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.